हा सगळा प्रकार आहे ना मित्रांनो, बारकाईने समजून घ्या. संविधानाला आमच्यापासूनच धोका आहे आणि आम्हीच म्हणतो संविधान वाचवा. यातली कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे, संकल्पना समजून घेतली. 1920-22 नंतर म्हणजे ओल्स्टेड ॲक्ट अमेरिकेत आला आणि तो ओल्स्टेड ॲक्ट म्हणजे दारूबंदीचा कायदा तिथे आला. ओल्स्टेड नावाच्या माणसाने तो विधेयक आणलं होतं म्हणून त्याला ओल्स्टेड ॲक्ट म्हणतात. तर त्यात एक त्या काँग्रेसमध्ये अमेरिकेचा माणूस उभा राहिला आणि म्हणाला, हे तुम्ही करताय, ह्या गुन्हेगारीला तुम्ही फ्लडगेट्स ओपन करताय. कोणी ऐकलं नाही त्याचं, कोणी ऐकलं नाही. तुम्हाला एका दिवसात तुम्ही हा कायदा पास करून सगळ्या अमेरिकेला गुन्हेगार ठरवता, कारण इथे दारू पिणं हा हक्क आहे लोकांचा, गरज आहे ती. पण कोणी ऐकलं नाही. पण त्यातून त्यावेळेला ज्या सिसिलियन आणि ऑर्गनाइज टोळ्या होत्या, जूनच्या गुन्हेगारी टोळ्या, त्यांना गुन्हेगारीसाठी धंदा मिळाला बेकायदा दारूचा. आणि तो होते, तो मोठा विषय, माफिया स्वतंत्र विषय, माझा आवडीचा, मी अभ्यास केलेला विषय आहे. पण ज्या वेळेला 35 नंतर म्हणजे 36 सालची जेव्हा निवडणूक व्हायची होती अमेरिकेच्या अध्यक्षाची, तर त्यावेळेला तिथल्या सगळ्या जे माफिया होते, त्या माफिया वेगवेगळ्या, चिकागोचे, न्यूयॉर्कचे, आणखीन कुठले, त्या सगळ्यांची एक बैठक झाली. याचं कारण असं होतं, तिथे अल स्मिथ नावाचा जो माणूस होता गव्हर्नर, त्याने अध्यक्षीय निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता. आणि ती निवडणूक लढवायचं त्यासाठी त्याने चार्ली लकी लुचानो नावाचा जो बॉस ऑफ द ऑल बॉसेस होता, त्याला बैठकीला बोलवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की मी अध्यक्ष होणार आणि मी दारूबंदी उठवणार आहे. तुम्हाला ठीक आहे, मी काय करू? नाही नाही, तू सगळं फायनान्स करायचं, पण आज आपली मीटिंग एवढ्यासाठी आहे, मी दारूबंदी उठवल्यावर तुम्ही काय धंदा करायचा? हे भावी राष्ट्राध्यक्ष होणारा हा माफियांबरोबर बसून ठरवतोय. परवा संजय राऊत बोलले, त्याचा अर्थ कळला तुम्हाला? काही गोष्टी बोलायच्या नसतात मित्रांनो, काही गोष्टी बोलायच्या नसतात. तर तोही भाग सोडून द्या. तर त्यानंतर लकी लुचानोने जे बॉसेस होते वेगवेगळे, शिकागोचा होता, आणखीन कुठचा होता, तर त्याच्यात एक डच शुल्ट्झ नावाचा, ज्याला बियर बॅरन म्हणायचे, बेकायदा बियर बनवायचा तो, त्याला बियर बॅरन म्हणायचे, डच शुल्ट्झ. तो त्या माफिया बॉसच्या बैठकीत त्याने एक प्रस्ताव मांडला. म्हणाला, ही दारूबंदी उठली आणि दारू खुली मिळायला लागली तर आपण काय धंदा करणार? तो म्हणाला, आपण सिक्युरिटीचा धंदा करू. तर ते सगळे म्हणाले, सिक्युरिटी? कसली सिक्युरिटी? कशापासून सिक्युरिटी? मला लोकांचं नुकसान होण्यापासून सिक्युरिटी. तो म्हणाल, कसलं नुकसान होणार लोकांचं? तो म्हणे, कसलंही नुकसान होण्यापासून आपण सिक्युरिटी देणार. तर त्यातल्या एकाने त्याला प्रश्न विचारला, सपोज एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला आपण काय सिक्युरिटी देणार? बरं, त्या हॉटेलच्या पदार्थांमध्ये झुरळ पडू नये म्हणून आपण सिक्युरिटी द्यायची. ते म्हणाले, पण झुरळ कुठून पडणार? नाही म्हणजे आपणच टाकणार. तर ते झुरळ पडू नये म्हणून त्यांनी आपल्याकडून सिक्युरिटी घ्यायची. तसं संविधान बचाव आहे मित्रांनो. संविधान कोणापासून बचावायचं आहे? जे संविधान बुडवायला निघालेत त्यांच्याकडून. आणि हे जगभरच आहे, तुम्ही इथली गोष्ट समजू नका, जगभरच आहे. लिबरल नावाचा जो प्रकार आहे तो इतका हाताबाहेर गेला, कुठलाही अतिरेक चुकीचा असतो. काल त्या इंदिरा जयसिंग त्या निर्भयाच्या आईला म्हणतात की सोनिया गांधींप्रमाणे तू बलात्कारांना माफ करून टाक. मग डोकं ठिकाणावर आहे का या माणसांना? माणूस असणं म्हणजे काय कळतं का असं वाटतं कधी? तर हा अतिरेक आहे. आणि मग यांच्यापासून समाज, घटना, देश सगळं वाचवण्याची गरज आहे. मला तो हैदराबादचा एन्काउंटर आवडला नाही, पण दुसरा मार्ग काय असतो सांगा मला? जोपर्यंत तो मार्ग सुकर होत असतो तोपर्यंत लोक अल्टरनेटिव्ह बघत नाहीत. त्यामुळे संविधान बचाव म्हणणारे जे, त्यांच्यापासूनच संविधानाला आणि इथल्या कायदा व्यवस्थेला धोका आहे. तो तुम्हाला आठवत असेल, काही वर्षापूर्वी मुंडे नावाचा डॉक्टर होता, सुधा मुंडे मला वाटतं, अंबाजोगाई, आणि तो ते भ्रूणहत्या आणि ते गर्भपात करायचा.
त्याच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी होत्या, पण पोलीस त्याला हात लावत नव्हते. पण ज्यावेळेला लोक आपल्याला मारायला येतात कळलं तेव्हा तो स्वतःच पोलीस स्टेशनला पहिला गेला. काय कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे पोलिसांवर गुन्हेगारांचा. गुन्हेगार पहिले म्हणतात आम्हाला हजर करून घ्या. का की आता आणि सगळ्या गुन्हेगारांना या लोकांचं संरक्षण आहे कायदा मोडण्याला. एक साधी गोष्ट विसरतात की कायद्याचं राज्य पाहिजे असतं, पण कायदा म्हणजे काय? व्हॉट इज लॉ? लॉ मीन्स टू बी एन्फोर्स्ड. ज्याची सक्ती करावी लागते तो कायदा असतो. हे आम्ही विसरून गेलोय आजकाल. हे काय सूडबुद्धीचं राजकारण आहे. मग काय करायचं? कायदा तुम्ही काढलात म्हणजे तुम्ही केलं तरी चूक, नाही केलं तरी चूक. जमिया मिलियामध्ये हिंसाचार चालू होता म्हणून पोलीस गेले, तर न बोलवता का गेले? आणि JNU मध्ये हिंसाचार चालू होता, आपल्याला कोणी बोलवत नाही म्हणून बाहेर थांबले, तर का नाही गेले? पण तुम्ही काही करा, तुम्ही चूक आहात हे तुमच्या डोक्यात रुजवलं जाते, लक्षात. आणि ही कायद्यावरचा विश्वास उडवण्याची प्रक्रिया असते. हे समजून घेतलं पाहिजे आपण. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला, पण त्याचा एकत्रित परिणाम बघा तुम्ही. तुम्हाला कळेल की कुठून ना कुठून तुमचा कायदा आणि जी सिस्टीम आहे तिच्यावरचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न चालतो. आणि त्यामुळे मग एक गोष्ट आपण करतो आणि आपल्याला माहीत नसते. तुम्ही रोज जगता म्हणजे किती कायदे मोडता तुम्हाला माहिती नाही आहे. किती कायदे आपण मोडत असतो आपल्याला माहीत नाही आहे, कारण आपल्याला कायदे पण माहीत नाहीत. 1600 कायदे मोदींनी 5 वर्षात रद्दबातल करून टाकले. आपल्या आयुष्यात काही फरक पडला नाही. मग ते कायदे होते का? ते कायदे होते का? तर तुमच्याकडून लाच उकळण्यासाठी तो कायदा उपयोगी पडतो, बाकी त्या कायद्याचा काही उपयोग नाही. म्हणजे मोदींनीच सांगितलेला एक किस्सा तुम्हाला सांगेन की ते मुख्यमंत्री असताना एक असा 26 जानेवारीचा कार्यक्रम करायला ते कच्छच्या बॉर्डरला गेले आणि तिथे एका शाळेमध्ये त्यांनी ते झेंडावंदन वगैरे केलं. आणि नंतर त्या मुलांना म्हणाले ते की तुम्हाला माहिती आहे मी मुख्यमंत्री म्हणजे काय माहिती आहे, मी तुम्हाला काही देऊ शकतो. म्हणलं बाळांनो तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी तुमच्या शाळेसाठी तुमच्यासाठी काय देऊ. ते एवढी मुलं ती घाबरून ते पाहुणा आला म्हणजे गप्प बसलेली असतात. शेवटी त्यांनी एक बोट दाखवून विचारायला सुरुवात केली. ते एक मुलगी थोडं धाडस करून म्हणाली मला गॅसचा फुगा पाहिजे. ते मुली बघत राहिले मुख्यमंत्र्याकडे गॅसचा फुगा मागतो. बरं ठीक आहे म्हणून त्यांनी दुसरं. पण ती बोलली म्हणून दुसऱ्या मुलाला धाडस झालं. तो म्हणाला मला पण गॅसचा फुगा पाहिजे. असं होता होता कल्लोळ सुरू झाला. मोदीचं डोकं फिरलं. माणूस मला फुगा मागतात गॅसचा मुलं काय आहे. शेवटी त्यांनी हेडमास्टरांना विचारलं हे काय? म्हणे नाही मग आमच्याकडे गॅसच्या फुग्याला बंदी आहे. तो म्हणे का? माहिती नाही म्हणाले. अलीकडला का भुंकला पलीकडच्याला माहिती असतो. हे कायद्याचं राज्य आहे मित्रांनो. शेवटी त्यांनी त्या DSPला विचारलं, तेही होते मुख्यमंत्री आलाय म्हटलं, तर तेही म्हणाले मला माहीत नाही पण म्हणे बंदी आहे, आम्ही गॅसचा फुगा विकणाऱ्याला पकडतो. अरे पण का? नाही माहिती. शेवटी ते जेव्हा गांधीनगरला आले त्यांनी चीफ सेक्रेटरीला बोलवलं आणि विचारले काय प्रकरण आहे. तर 35 सालामध्ये युद्ध काळामध्ये नकाशे गॅसच्या फुगाला बांधून इकडे तिकडे पाठवले जातात म्हणून ब्रिटिश सरकारने जी ऑर्डर काढली होती ती कायदा म्हणून चालू होती. पुढची 70, 80, 90 वर्ष होऊन गेली. कशाला कोणाला माहीत नाही, चालू आहे. असे 1600 कायदे रद्द केले माणसाने. या माणूस पंतप्रधान व्हायला आला. आणि आपण म्हणतो कायद्याचं राज्य पाहिजे. हे चर्चा करणाऱ्याला कधीतरी तोंड उघडून विचारा की कुठल्या कायद्याचं राज्य पाहिजे सांग. कारण तो कायदा सक्ती केलेला जो तुला चालणार नसेल तो कायदाच नसतो. 2000 वर्षापूर्वी प्लेटोने म्हणून ठेवले की सभ्य माणसांच्या समाजात कायद्याची गरजच नसते. आज कायदे नवे नवे करायला अण्णा हजारे सांगतात म्हणजे आपण सभ्य समाज उरतो का? सांगा मला. तर प्लेटो म्हणतो सभ्य समाजात कायद्याची गरज नसते आणि गुन्हेगार प्रत्येक कायद्याला वळण देऊन पुढे निघून जातो. ही ट्रॅजेडी आहे, शोकांतिका आहे कायद्याची. आणि मग जेव्हा हे सगळं आपण बघतो तेव्हा लक्षात घ्या की या पदावर कायदा राबवायला बसलेले असतात ते आपापल्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, मुख्यमंत्रीच असतात. कंडक्टरच्या हातात बस आली आणि घंटा आली की तो तेवढ्या राष्ट्राचा राष्ट्रपती झालेला असतो. तुम्ही त्याच्याशी नाही आर्ग्युमेंट करू शकत.
नाही आर्ग्युमेंट करू शकत. एक मला आठवतं मुंबईचा जावई नावाचा काहीतरी एक सिनेमा आला होता, शरद तळवलकर होते. मला तो प्रसंग अजून डोळ्यासमोर आहे. फार गमतीशीर प्रसंग आहे त्याच्यात. तो जावई पहिल्यांदा जेवायला येणार घरी म्हणून सासूबाई काय काय श्रीखंड पुरी वगैरे करत असतात आणि त्या ओट्यावर पुऱ्या तळत असतात आणि त्या तळलेल्या पुऱ्या परतीत टाकत असतात. बाजूला सासरे बुवा शरद तळवलकरच्या मांडी ठोकून ओट्यावर बसलेले असतात आणि ते तळलेल्या पुऱ्या एक एक करून खात असतात. शेवटी ती बायको वैतागते, काय करताय तुम्ही, जावई बापू येणार केलं, तुम्हीच खाऊन संपवताय. तुम्ही नाही का मी चव बघत होतो म्हणून. तर ती संतापून सासूबाई म्हणते, अहो प्रत्येक पुरीची चव काय वेगळी असते. शरद तळवलकर म्हणतात, तेच तर बघतोय. हा 50 वर्षापूर्वीचा विनोद आहे. मी पण हसलो होतो तो सिनेमा बघताना. आज मला वाटतं सुप्रीम कोर्ट आणि सगळी कोर्ट हेच शरद तळवलकर झाले. प्रत्येकाची चव वेगळी आहे का बघतात. तो सामूहिक बलात्कार आणि हा सामूहिक बलात्कार, चव वेगळी आहे का सांगा. मग काय चाललंय. एक जामीन घेण्यासाठी जर माणूस सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर मग खालच्या सगळ्या कोर्टांची गरज काही ती रद्द करून टाका ना. प्रत्येक तालुक्यात सुप्रीम कोर्ट काढून टाका. कायद्याचा अर्थ आपल्याला कळतो का. त्याच्यात शाश्वतीच नाही आहे कशाची. म्हणजे जयललिताच्या केसमध्ये तमिळनाडूत चालू नये म्हणून ती बंगलोरला चालवली आणि बंगलोरच्या सेशन्स कोर्टामध्ये तिला दोषी ठरवून शिक्षा दिली. ती तुरुंगात गेली, तिने अपील केलं. बंगलोरच्या हायकोर्टाने सांगितलं छे खालच्या कोर्टाला काही हिशोबाने आकडेवारी कळतच नाही. त्यांनी ती शिक्षा रद्दबद्दल करून टाकली. जयललिता सुटल्या, त्या परत मुख्यमंत्री झाल्या, त्यांनी परत निवडणूक जिंकली. तोपर्यंत त्यांची सुप्रीम कोर्टात अपील झालं आणि सुप्रीम कोर्टात नाही म्हणते सत्र न्यायालय बरोबर आहे. तोपर्यंत ते गेलेले होता. हा भाग वेगळा. पण मग सुप्रीम कोर्ट त्या मधल्या हायकोर्टला त्या जज बसलाय, त्याचा कान का नाही पकडत. तू कशाच्या आधारे हा निकाल दिलास, कशाच्या आधारे हा निकाल दिलास. तो जो जज आहे त्याला कायद्याचा अर्थ लावण्याचा निरंकुश अधिकार मिळतो. तिथे कायदा पराभूत होतो, तिथे कायदा पराभूत होतो. आणि मग तुम्हाला केले तिथे तरी तो बिचारा जज हा सरकारी नोकर आहे, त्याच्यावर अनेक बंधनं आहेत, त्याच्यावर अपील करता येतं. पण राज्यपालाला काहीच नाही. आत्ता मध्ये जेव्हा आपल्याकडे भल्या सकाळी शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आपल्याकडे पिक्चरमध्ये आले. मग राज्यपाल काय करू शकतात, हे काय होईल का, व्हीप कोणी काढेल का, काय काय. मी ते खरं म्हणजे टी व्हीच्या चॅनेलवरच्या चर्चा मी मनोरंजन म्हणून बघतो. म्हणजे दिवसा का त्यावेळेला कपिल शर्मा शो नसतो म्हणून ते बघायचं. म्हणजे मी जेव्हा त्याच्यात जायचो तेव्हा हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी पण एक आयटेम व्हायला लागलो आहे. तर मी त्याच्यातून बाजूला झालो. कारण अक्षरशः खरंच तुम्हाला काही माहीत नसतं. इतकी धमाल चालते की महाराष्ट्राच्या बजेटवर चर्चा होती आणि 35 मिनटं रेल्वेवर चर्चा झाली आणि मी हात करून त्या अँकरला सांगत होतो. शेवटी त्याने म्हणाले, भाऊ आता तुम्ही बोला. म्हटलं बोलायचं नाही, विषय काय तो बरा आठ सांगा. तो म्हणून नाही महाराष्ट्राचं बजेट. म्हटलं मग ठीक आहे, ज्ञानात भर पडली, मी बोलत नाही. नाही काय बोलत नाही म्हणून. नाही म्हटलं रेल्वे खातं महाराष्ट्र सरकारकडे आलं हे मला पहिल्यांदा कळलं. मी समजत होतो भारत सरकारकडे. ते म्हणे मी थांबवणारच होतो. म्हटलं 40 मिनटं होऊन गेली, कधी थांबवणार तुम्ही, कधी थांबवणार. हे असे अँकरने अशा चर्चा असतात. आणि तिथे जेव्हा त्या राज्यपालाच्या अधिकाराविषयी चर्चा व्हायला मला गंमत वाटली. कोण औट घटकेचा आपले अर्थमंत्री आहेत का, नाही अर्थमंत्री नाहीत आता, जलसंधारण मंत्री वगैरे आहेत जयंत पाटील. ते तेव्हा म्हणाले की आम्ही 1.5 दिवसाचा गणपती बघितला होता पण हा 2.5 दिवसाचा गणपती आहे. या लोकांना राज्यपालांचे चमत्कार माहिती आहेत. राज्यपाल काय काय करू शकतात माहिती आहे. आपण एक गृहीत आहे, तुमच्याकडे तुमच्याही डोक्यात ते आहे की राज्यपाल म्हणजे साधारण राष्ट्रपती करतात तेच. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, राज्यपालाचे अधिकार घटनेत कुठे स्पेसिफिकली मांडलेले नाहीत. ही कॅन डू एनिथिंग. तो काहीही करू शकतो, काहीही. रोमेश भंडारी नावाचे राज्यपाल होते उत्तर प्रदेशमध्ये आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते. एका संध्याकाळी त्यांना वाटलं की नाही कल्याण सिंगचं बहुमत संपलेलं आहे आणि म्हणून त्यांनी तडकाफडकी कल्याण सिंगला बरखास्त केलं
आणि जगदंबिका पाल नावाच्या त्याच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला मुख्यमंत्री करून शपथविधी उरकून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याण सिंगनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं राज्यपाल नाही ठरवू शकत. हे आधीच ठरलेलं आहे की राज्यपाल नाही ठरवू शकत, पण त्या राज्यपालाने केलं. बरोबर आहे. मग शेवटी राज्यपाल, आता गंमत अशी की राज्यपाल किंवा आपला सुप्रीम कोर्ट हे कायदेमंडळाच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही, म्हणून मग सुप्रीम कोर्टावर बंधन येतं. मग शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सभापतींनी तात्काळ विधानसभा बोलवावी आणि दोघांना बाजूबाजूला आपल्या बसवावं आणि डोकी मोजून ठरवावं. तर राज्यपालांना ज्याच्याकडे बहुमत आहे असं वाटलं होतं, जगदंबिका पाल, त्याला बहुमत नव्हतं. कल्याण सिंगचं बहुमत सिद्ध झालं. पण दरम्यान त्या राज्याला 16 तास 2-2 मुख्यमंत्री होते. हे कुठला राष्ट्रपती करू शकतो का? सांगा मला. हे राज्यपालाने करून दाखवलं. म्हणून मी जेव्हा विषय सांगितला होता, ह्याला मी राज्यपालांची उचापत म्हणतो. हा अधिकार नाही आहे. ही घटनेची पायमल्ली होती. तुम्हाला जो अधिकार, शेवटी कुठलाही अधिकार मित्रांनो तुम्हाला येतो. काल शरद बोबडे आपले चीफ जस्टिस फार सुंदर बोललेत की अधिकाराबरोबर जबाबदारी येते. आम्ही सगळे ॲसेट विदाऊट लायबिलिटी म्हणून घटनेकडे आणि अधिकाराकडे बघतो. आम्हाला आंबेडकरांनी अधिकार दिले आहे, पण त्यांनी जबाबदारीसुद्धा दिली आहे ना. ते कोणी बघायचं? ते माझ्याकडे बघायला वेळ नाही आहे. ते माझ्याकडे, आणि त्यामुळे मग राज्यपाल माझा अधिकार आहे म्हणून काय काय करू शकतात. तुम्हाला सांगतो, हा एका पुस्तकाचा विषय आहे. मला सवड मिळाली तर मी पुस्तक लिहिणार आहे. ह्याची 1957 पासून इंदिराजींनी सुरुवात केली. 1957 केरळमध्ये पहिलं बिगर काँग्रेस सरकार आलं, कम्युनिस्टांचं सरकार आलं. कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांचं सरकार होतं. पट्टम आपलं नंबूद्रीपाद त्याचे मुख्यमंत्री होते आणि प्रजा समाजवादी आणि कम्युनिस्ट यांचं ते संयुक्त सरकार होतं. ते इंदिराजी ह्या तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यांना ते खपत होतं. ते पाडायचं म्हणून त्यांनी काय केलं तर राज्यपालाला सांगून ते बरखास्त केलं आणि नंतर समाजवादी गट होता त्यांना पटवलं की तुमचे जे 16 लोक आहेत, तुम्ही 16च्या 16 मंत्री व्हा, आम्ही काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा देतो. तेव्हा उद्धवरावांना हा इतिहास माहिती नाही आहे, तो कळेल हळूहळू. मला जे मध्यंतरी विचारायचे की तुम्हाला गंमत राहील की मला इथे बनेल का हो विचारायचे. पण मी त्या खेड्यात साताऱ्याच्या जातो. तुम्हाला सांगतो, त्या 3 दिवसामध्ये त्या गावी होतो मी. मला 50-60 लोक भेटले, पण एकाने सरकार बनेल का विचारलं नाही, कुठलं बनेल विचारलं नाही. त्या प्रत्येकाचा व्यवहारी प्रश्न होता, सरकार किती दिवस चालेल. त्यांना किती, कारण त्या तुम्हाला अडाणी वाटतात, ते अडाणी नाहीत. ती जनता भोगते जे सरकार होतं त्याचे परिणाम. त्यामुळे ती अकॅडमिक नाही आहे. ते मला विचारतात किती दिवस चालेल. किती बारकाईने त्यांचं लक्ष असतं बघा. आणि आपण बनेल का, बेरजेने सरकार बनतं, चालत नाही. तर ते सरकार बनलं बाहेरून पाठिंब्याचं आणि हळूहळू पडलं. पण तिथून राज्यपालाचा गैरवापर सुरू झाला आणि हळूहळू करत त्यात सुप्रीम कोर्टाला एक एक टप्प्याने हस्तक्षेप करावा लागला. आणि सुप्रीम कोर्टाने जे ठरवून दिलेले निकाल आहेत त्यातून राज्यपालाच्या अधिकारावर मर्यादा येत गेल्या. अधिकार काय ते आपल्याला माहीत नाही, ते अमर्याद आहेत, ते अमर्याद आहेत. पण निदान हे करू नये राज्यपालाने असं सुप्रीम कोर्ट म्हणायला लागलं. आणि ते आता बोम्मई केसपर्यंत येऊन गेले. आणि मला सगळ्यात विनोद वाटतो की त्या बोम्मई केसचा आधार घेऊन कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवीसारखे काँग्रेसचे वकील कोर्टात आर्ग्यू करतात, आधार बोम्मई केसचा घेतात. पण बोम्मई केस नरसिंहरावांनी बरखास्त केल्यामुळे आलेली आहे. गंमत अशी की किती बडे तुम्हाला सांगतो, 73 केशवानंद भारती केस सुप्रीम कोर्टात आली तेव्हा सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारच्या अधिकाराला लगाम लावायची पाळी आली. आता हे ABP माझ्याच्या चर्चेमध्ये माधवराव गोडबोले यांनी सांगितलं की घटनेची सर्वाधिक पायमल्ली इंदिराजींनी केली. पण त्या संपादकांच्या डोक्यात काय असले शिरत नाही काय, ते अजून मोदीच कसा पायदळी तोडवतं ते बोलत राहतात. पण त्यामुळे केशव आणि त्याच्यातून मर्यादा घालण्यात आल्या. एक एक करत सुप्रीम कोर्टाने या गोष्टीला मर्यादा घातल्या. तुम्हाला तर राज्यपालांनी काय काय धमाल केलेली आहे. रामलाल नावाचे मुख्यमंत्री होते हिमाचल प्रदेशचे.
त्यांच्यावर इथल्या भ्रष्टाचाराची एक क्रिमिनल केस नोंदवली गेली. आता त्या माणसाला अटक होण्याची पाळी आली, त्या इंदिराजींनी त्याचा तातडीने राजीनामा घेतला आणि त्याला आंध्र प्रदेशचा राज्यपाल करून टाकला. पण घटनेचं पद आहे ते कशाला वापरलं? ते एका गुन्हेगाराला कायद्यापासून वाचवायला. पण तो मुळातच उचापतखोर होता. तो तिथे बसून शांत बसतो का? आमच्या कोकणीत म्हणतात ना, मालवणी तसं म्हणतात, आमच्या आळवाची खाज आमकाच ठाऊक. आळू काही खाजाळू पण असतं ना, तर ते कुठच्या आळूला खाज येते आणि कुठल्या नाही ते आम्हाला माहिती आहे, असं आमच्यात म्हणतात मालवणी. तर तसं हे खाजाळू होतं. तिथे कशाला शांत बसेल? त्यांनी NT रामारावांचं जे सरकार होतं ते एका रात्री हाकून लावलं त्याला आणि तो N भास्करराव राव नावाच्या माणसाला मुख्यमंत्री केलं. गंमत बघा किती वाईट परिस्थिती होती की NT रामाराव तेव्हा अमेरिकेत बायपास करून आलेले होते. आपल्याकडे बायपास होत नव्हती. ही 83 सालची गोष्ट आहे. तो माणूस म्हणजे त्यांनी हाय खाल्ली विचारली. पण चंद्रशेखर, फारुख अब्दुल्ला असे अनेक लोक, चंद्रशेखर वगैरे उभे राहिले त्यांच्या मागे अडवाणी, आणि तुम्ही माघार घेऊ नका, आपण ही फाईट आऊट करू. आणि त्यांनी तुम्हाला सांगतो अक्षरशः तो माणूस व्हीलचेअरवर राज्यपालाकडे आपले सगळे आमदार घेऊन गेला. मोजा डोकी म्हणाला. तो म्हणाला आय डोंट रेकॉग्नाइज यू. रामलाल म्हणाला. शेवटी ते सगळे आमदार घेऊन NT रामाराव आणि सगळे विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपती भवनात गेले जयलसिंगांकडे. जयलसिंग म्हणाले मी काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. तेव्हा त्यांनी ठरवलं हे सगळे आमदार घेऊन इंदिराजींकडे जाईन. तर इंदिराजींनी वॉर्निंग दिली की आमच्याकडे आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. आणि 29 दिवस गेले. 29 दिवस. देवेंद्र फडणवीसांना 8 दिवस दिले होते. त्याच्यासाठी कपिल सिब्बल दिल्लीत सुप्रीम कोर्टात गेले होते ना. त्यांना हे माहिती नाही. माणसं बेशरम असतं. तो 29 दिवस N भास्करराव हे कुठलीही विधानसभा न बोलवता मुख्यमंत्री होते. 29 दिवस पूर्ण झाले त्या रात्री त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच राज्यपालांनी त्याच NT रामारावांना परत मुख्यमंत्री केलं. कळलं राज्यपालाची किमया काय? मोदी आहे तो मुमकिन आहे आत्ता झालं, त्या राज्यपाल आहे तो कुछ भी मुमकिन आहे होतं. काही एक एक धक्कादायक गोष्टी राज्यपालांनी केल्या. त्याच्यानंतर अगदी रिसेंटली तुम्हाला सांगतो, रिसेंटली म्हणजे मला वाटते 2005 मधली गोष्ट आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि कोणालाच बहुमत मिळालं नाही. आपली जी परिस्थिती आहे तशीच स्थिती झाली होती. मी मुद्दाम त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता की भाजप आणि नितीश यांच्या पक्षाला आघाडीलाही बहुमत मिळालं नव्हतं. लालूंचं बहुमत हुकलं होतं आणि सरकार बनवायचं कसं? तर जवळजवळ 34 का 36 पासवानच्या पक्षाचे आमदार होते आणि पासवान कोणालाच पाठिंबा द्यायला तयार नव्हते. पासवाननी लालूंना अट घातली की माझा पाठिंबा पाहिजे असेल तर रबडी देवीला बदला आणि मुस्लिम मुख्यमंत्री करा. आणि त्याच्यावर ते घोडं अडून पडलं होतं. 1.5-2 महिने गेले. आता गंमत अशी असते की त्यातले जे नवे आमदार असतात ते डेस्परेट होतात की ते तर पहिल्यांदा निवडून आले, त्यांना पगार चालू होत नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही UPSC वगैरे पास झाले आणि तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही. MPSC झालेले बरेच असतात ना बिचारे, नोकरी सिलेक्ट झालं पण नोकरी रुजवून घेत नाही, काय करायचं? तर शेवटी पासवानांच्या आमदारांमध्ये चलबिचल झाली आणि ते म्हणाले की मोठा गट त्यांचा म्हणाला आम्ही नितीशकडे येतो म्हणाल. याचा सुगावा लागल्याबरोबर लालूंनी राज्यपालांना कॉन्टॅक्ट केलं की याला भेटायलाही येऊ देऊ नका. राज्यपाल होते बूटा सिंग. बूटा सिंगनी काय करावं? त्यांनी पहिलं राजभवनातलं फॅक्स मशीन बंद केलं. पुरावा नको, फॅक्स केला पाठिंब्याचा तर फॅक्स मशीन बंद करून टाकलं. राजभवनाच्या भोवती 144 कलम लावलं आणि बूटा सिंग उठून दिल्लीला गेले. त्यांनी गृहमंत्र्याला शिवराज पाटील होते, त्यांना हाती लिहून रिपोर्ट दिला की ते हॉर्स ट्रेडिंग होण्याचा धोका आहे, घोडे बाजार, तेही विधानसभा बरखास्त करावी. मनमोहन सिंग आणि शिवराज पाटील यांची बैठक झाली आणि त्या दोघांच्याच मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की विधानसभा बरखास्त करायची. त्यांनी राष्ट्रपतीची संमती कशी मिळवली तुम्हाला माहिती आहे? राष्ट्रपती भारतातच नव्हते, मॉस्कोत होते.
त्यांना फॅक्स पाठवला आणि फॅक्सवरून अब्दुल कलामांची सही घेतली. अब्दुल कलामांच्या आत्मचरित्रात त्याच्यावर आलेलं आहे की त्याच्याबद्दल त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप होता. ती सही करण्याऐवजी मी राजीनामा का नाही दिला. याला अब्रुदार माणूस म्हणतात मित्रांनो, अब्रुदार माणूस म्हणतात. आणि ती विधानसभा बरखास्त झाली. जी विधानसभा निवडून आली पण एक दिवससुद्धा अधिवेशन म्हणून बसली नाही, आमदारांचा शपथविधी झाला नाही, ती विधानसभा एका राज्यपालाने ज्याने कुठलीही मतं मिळवलेली नव्हती त्याने बरखास्त करून टाकली. हे राज्यपाल करू शकतो. एकापेक्षा एक राज्यपालांचे किस्से आहेत मित्रांनो. चमत्कार करू शकतो राज्यपाल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे राज्यपाल जे आहेत हे का करू शकतात, आम्ही यांना का नाही सुधारत आहोत. तर कायद्याची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. कायद्याची भाषा जी आहे ती अशी करून ठेवली. तुमच्या डोक्यात एक बागुलबुवा टाकलेला आहे कायद्याचा की कायद्याला घाबरलं पाहिजे. मी एक प्रश्न एम.एन. सिंग नावाचे मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्यांना विचारायला सांगितलं होतं. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा विषय आला होता, आता त्याला जवळजवळ 20-21 वर्ष झाली, 2000 सालची गोष्ट आहे. भुजबळांनी फतवा काढला होता. तर तो घोळ चालला होता. कोणाची मातोश्रीवर जायची हिंमत नव्हती पोलिसांची आणि ते सबमिट होतात का वगैरे वगैरे चाललं होतं. त्या काळात एम.एन. सिंग कमिशनर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि माझा एक विद्यार्थी आहे आबा माळकर, तो म्हणाला भाऊ मी जाणार आहे तर काय प्रश्न विचारू. तो म्हटलं त्यांना विचार, एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या कलमानुसार तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करणार आहात त्या कलमानुसार आत्तापर्यंत किती खटले झाले, गुन्हे दाखल झाले, खटले झाले आणि किती लोकांना शिक्षा झाली, हा प्रश्न विचार. आणि दुसरा प्रश्न असा विचार की 1860 हा कायदा आला तर त्याच्यात हे विशिष्ट कलम जातीद्वेष हे का घालण्यात आलं. तर ते एम.एन. सिंग हैराण झाले. ते म्हणाले मी तुमच्याशी नंतर बोलतो म्हणाले, मला भेटा. ते इतके हैराण झाले की इंडियन पिनल कोड मेकॉलेने लिहिलं हे माहिती असलेला पत्रकार हाच त्यांना धक्का होता. तर त्याने त्यांना विचारलं ना, तो म्हणाला हे कलम त्याच्यात का आलं. ते म्हणाले मेकॉलेने माहिती आहे पण हे तुम्ही कलम त्याच्यात का आलं 1860 हा प्रश्न तुम्ही कुठून काढला. तर मग त्यांनी शेवटी सांगितलं माझे असे गुरु ज्यांना मानतो ते भाऊ तोरसेकडे त्याने हा प्रश्न विचारला. ते म्हणाले खरं सांगू का मलाही माहिती नाही हे कलम काय आहे ते, मलाही माहिती नाही. तर मग मी त्याला पढवून पाठवला होता. तो म्हणाला सर 1860 3 वर्ष वजा करा किती होतात. तुम्हाला 1857. मग 1857 काय झालं होतं ते लक्षात नाही आलं. म्हटलं 1857 बंड जे आहे ते काडतुसाला गायीची आणि डुकराची चरबी लावली, यातून जी अस्वस्थता निर्माण केली धार्मिक, त्यातून ते बंड पेटत गेलं सैन्यामध्ये. म्हणून तशा पद्धतीची कुठलीही कुरघोडी होऊ नये म्हणून ते कलम त्याच्यात आलं आहे. आणि मित्रांनो 1857ला इंडियन पिनल कोडमध्ये एवढ्यासाठी महत्त्व आहे की तो कायदा हा त्याच्यातला लिखित पहिला कायदा आहे, पहिला कायदा आहे. आणि तो कायदा आणण्यापूर्वी 1857चं बंड मोडून काढताना ब्रिटिशांनी अतिशय अमानुष असं क्रौर्य दाखवलं होतं. म्हणजे वधस्तंभ उभारले नाही, झाडाला खांबाला कुठेही लटकवून ते बंडखोर मारले होते. आम्ही इतके क्रूर आहोत, आमचा शब्द हाच अंतिम कायदा आहे आणि तो जर तुम्ही मानला नाहीत तर तुम्ही असे कुत्र्यासारखे मौतीने मराल, हे दाखवून तो कायदा आणला. त्या कायद्याचा धाक का होता लक्षात घ्या. त्या कायद्याचा धाक का होता की तो कायदा इतका क्रूर असतो ही पहिली तुमच्या डोक्यात भावना घातली आणि नंतर कायदा आणला. म्हणून 1857 नंतर इंडियन पिनल कोड 1860 आलं. कायद्याचं राज्य म्हणणाऱ्यांना यातलं काय माहिती आहे का, चर्चा करतात ते पोरखेळ चालतो, नुसता पोरखेळ चालतो, तावातावाने बोलतात, काही माहिती नसतं. म्हणून मी त्या अँकरला परवा विचारलं की तुम्ही क्राईम रिपोर्टर म्हणता तो कुठच्या पेपरमध्ये होता सांगा. ते माहिती नाही, तेही माहिती नाही आणि चर्चा मोठ्या करतात, तावातावाने बोलतात. अहो सोपं आहे, एक गोष्ट कळत नाही.
की विदूषकाला चाणक्य बनवला तर चंद्रगोपाला माकड उड्या माराव्याच लागणार हो. हे ज्यांना समजत नाही ते संपादक होऊन बसलेत. काय करायचं सांगा मला. हा सगळा भाग तुम्हाला कळला पाहिजे. हा सगळा भाग कळावा लागतो. आज CAA कसं चालणार नाही, विद्यार्थ्यांचं आंदोलन. म्हणून मी त्या एका लेखामध्ये शाहू महाराजांना कोट केलं होतं. शाहू महाराजांनी नेमकं 100 वर्षापूर्वी 1920 साली होबळीला जे ब्राह्मणेतर सामाजिक परिषद झाली त्याच्या समारोपात भाषण करताना शाहू महाराज म्हणाले होते की ब्राह्मण या शब्दाची व्याख्या स्मृती ग्रंथामध्ये सापडते आणि ब्राह्मण हा ब्रह्म कार्यरत असतो. असा कोण ब्राह्मण आहे मला दाखवा. किती नेमकं उदाहरण आहे बघा. नेमकं उदाहरण काय. मनुवाद बोललं जातो, पण मनूच्या व्याख्येतला ब्राह्मण किती लोकांना माहिती आहे. कोणाला मनूचा ब्राह्मण व्हायचं आहे. मी सांगतो ना, तुम्हाला लगेच मान्यता देतो. ज्याच्या घरी संध्याकाळच्या अन्नाची सुद्धा हमी नाही तरी तो ब्रह्मचिंतन करतो, तो ब्राह्मण ही मनूची व्याख्या आहे. मनुवादी शब्द बोलायचे सांगतो काय, गुळगुळीत शब्द करून टाकायचे. काय शब्दाचा अर्थ माहिती नाही, तो बोलायचा असतो, तावाने बोलायचा असतो, आवेशात बोलायचा असतो आणि परीकडे नंग व्हायचं असतं. या चर्चा चालतात, आपण ऐकतो मित्रांनो. पण मला काँग्रेसने केलेलं सगळ्यात मोठं कार्य असं वाटतं की त्यांनी सर्वसाधारण समाजाला आजसुद्धा अजाणता अडाणी ठेवलेला आहे आणि त्यामुळे तो व्यवहारी आहे. तो योग्य वेळी हा देश बुडायला असताना मोदीला घेऊन येतो. त्याला कळतं काय करायचं आहे कुठल्या वेळेला. तो कॅल्क्युलेटेड नाही आहे, तो राज्यशास्त्र शिकलेलं नाही, पण कळतं. तुम्हाला सांगतो, हे सरकार बनत होतं त्यावेळेला मी त्याच गावी होतो आणि लोक विचारत होते कसं बनेल, काय बनेल, चालेल का वगैरे वगैरे. मी त्या चहाच्या टपरीवर बसलेला होतो येणारी STची वाट बघत. त्या बाजूच्या पांढरवाडी म्हणून गावातले एक हरदास कीर्तनकार बुवा आहेत शिंदे म्हणून, ते चहा प्यायला आले होते आणि जात होते. तर काय त्यांना वाटलं, ते म्हणाले हो इकडे तुमच्याकडे काम आहे जरा. मी गेलो त्यांच्याकडे. म्हणून काय या पोरांबरोबर गप्पा छाटत बसलं, चांगलं काम करा, वाचा वगैरे, ज्ञानेश्वर माऊली वाचा, तुकारामाची गाथा वाचा. म्हटलं बुवा मी राजकीय सामाजिक लिहितो. मग तेच तर सांगतो म्हणाले. म्हटलं माऊली आणि राजकारण. मला 2 ओळी सांगतो, 2 ओळी सांगतो, बाकीच्या शोधा आणि वाचा. म्हणे माऊलींनी 700-800 वर्षापूर्वी लिहून ठेवले, काट्याच्या अणीवर वसले 3 गाव, 2 ओसाडे 1 वसेची ना. मी ऐकलेलं होतं. मला वाटते शाहीर साबळ्यांची त्याच्यावर रेकॉर्ड होती पूर्वीच्या काळात. तर मला ते आठवत नव्हतं. मी पुण्याला पोहोचलो आणि पहिलं इंटरनेटवर जाऊन सगळं शोधलं की मी ते सगळं वाचून समजायला की यात काहीतरी काय सांगितलं आहे. तर काट्याच्या अणीवर सुईच्या टोकावर मुंगीसुद्धा उभी राहू शकत नाही, त्याच्यावर 3 गाव वसले, त्यातले 2 ओसाड 1 वसेची ना, 2 काँग्रेस 1 शिवसेना. मी त्याच्यावर नंतर अख्खा लेख लिहिला. देवेंद्रनी तो मग नंतर विधानसभेत ते अख्खं वाचूनही दाखवलं देवेंद्रनी. पण मला सांगा, ते त्या हरदासाला कळत होतं. मी राजकीय विश्लेषक माझ्या डोक्यात नाही आलं. पण माऊली सांगतात, त्याच्यावर कीर्तनं होतात, चर्चा होतात, पण विषय समजून घेतला, आशय समजून घेतला जातो. कायद्याचा आशय. मला सांगा की घटनेने जर संसद आली, संसदेने कायदा संमत केला आहे, तो केंद्राचा विषय आहे, तर आज सिब्बल सांगतात की नाही तुम्हाला तो नाकारता येणार नाही. मग चर्चा कसली चालली आहे, कसले वाद चालले आहेत. तर तुम्हाला सांगत होतो की शाहू महाराज जे ब्राह्मणाची व्याख्या सांगतात तशीच विद्यार्थ्याची व्याख्या आहे ना. जो ज्ञानार्जन करतो, विद्यार्जन करतो, तो विद्यार्थी. आज आपण ऐकतो दंगल करतो तो विद्यार्थी. हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. हे भावी नागरिक आहेत. ऐकता ना तुम्ही, हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाकोणाला काय दिलं ह्याचीच मला कधी कधी शंका येते. हे असलं त्याच्यातला जो आशय आहे तो गुंडाळून ठेवायचा आणि आपली मनमानी करायचा. आणि त्याला मग बाबासाहेबांचा अहो गंमत अशी होते ना, हे आपण ऐकतो तेव्हा काळजीपूर्वक ऐकत जा. मला एक बुद्धाची गोष्ट आठवते. गौतम बुद्ध रोज चिंतन करायचे आणि ते आपल्या त्या ह्याच्यामध्ये रात्री प्रवचन करायचे, रोज रात्री प्रवचन करायचे. मग त्यांचा शिष्यगण सगळा जमलेला असायचं. मग चांगलं काहीतरी कानावर पडा म्हणून गावातलेही लोक येऊन बसायचे. तर नेहमीप्रमाणे एक दिवशी त्यांनी ते
प्रवचन संपवताना ते म्हणाले, चला आजचं प्रवचन संपलं, आता प्रत्येकाने आपल्या आपल्या कामाला जायला हरकत नाही. मग शिष्यगण उठला आणि आपलं चिंतन करायला गेला, आज गुरूंनी काय सांगितलं. बुद्ध उठले आणि ते स्वतः गेले, आपण आता उद्या काय सांगायचं किंवा जगाचे आणखीन काय आशय आहेत. त्यात एक सावकार बसला होता. तो म्हणाला, आता बुद्धांनी महाराजांनी सांगितले, तो उद्या कोणाकोणाची वसुली त्याची लिस्ट काढून ठेवली पाहिजे. तो त्या कामाला गेला. त्यात एक चोर बसला होता. तो म्हणाला, महाराजांनी सांगितलं आपल्या कामाला, आता काम आपलं म्हणजे आपण गेलं पाहिजे. तो कुठे दरोडा घालायचा तिथे गेला. एक वेश्या बसली होती, ती देह विक्री करायला गेली. वाक्य एकच होतं मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या मतलबानुसार अर्थ काढला. आपल्याकडे तेच चाललेलं आहे. आणि प्रत्येक आपलं ऐकलं तर तुम्हाला असेल काय बरोबर पटतं हो, पटण्यासारखं बोलतात परत, कारण ते आशय चुकवत असतात. तुम्हाला आशयाचा पत्ता लागू देत नाहीत. इंग्रजीमध्ये म्हण आहे, इफ यू कांट कन्व्हिन्स देम कन्फ्यूज देम, आणि त्याला आजची पत्रकारिता म्हणतात. आईन्स्टाईन म्हणतो की मूर्खपणा आणि विश्व दोन्ही अथांग आहेत. मी विश्वाविषयी कॉन्फिडंट नाही, पण मानवी मूर्खपणाविषयी कॉन्फिडंट आहे. आणखीन एक आईन्स्टाईनचं वाक्य आहे की अत्यंत फुलिश आणि मूर्ख कल्पना विद्वानांना लवकर पटतात, अडाण्यांना नाही पटत, कारण ते परिणाम भोगतात. ॲन रँड म्हणते, तुम्ही सत्य नाकारू शकता पण सत्याचे परिणाम नाकारू शकत नाही. आपण बघतोय ते 70 वर्षाचे परिणाम आहेत मित्रांनो, हे 70 वर्षाचे परिणाम आहेत. कारण आपण बुद्धिवंतांच्या आणि विद्वानांच्या आहारी गेलेलो आहोत. मला एक सांगा, देशात तुम्ही टी व्ही जर बघत असाल, बातम्या वाचत असाल, तुम्हाला वाटेल देशात आपले फक्त विद्यार्जन किंवा विद्यार्थी वर्ग हा फक्त काय तो JNUमध्ये, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, कुठे विद्यार्थी नाही आहे. आत्ता तुम्हाला सांगतो, 15 तारीखला माझं कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी मला बोलवलं आहे. आणि मग हळूच ते प्राध्यापक म्हणाले, पण जरा राजकीय पक्षांची आणि नावं घेऊ नका. म्हटलं का हो, उकिरडा आहे की कॉलेज आहे? तुम्हाला काय बोलता तुम्ही, कॉलेज आहे? म्हटलं मग JNUमध्ये राष्ट्रपतीची आईमाई काढलेली चालते. VCला कोंडून, तो डायबिटीसचा पेशंट आहे, त्याला कोंडून ठेवतात, आणि तुम्ही मला म्हणता राजकीय पक्षाचं नाव पण घ्यायचं नाही, बोलायचं राजकारणावर. म्हणजे ह्या देशात कुठची घटना चालू आहे, कुठचा कायदा आणि कुठची समता आहे? समता बंधुताचं कौतुक आहे. तर तुम्हाला असं भासवलं जातं की JNUमध्येच विद्यार्जन चालतं, सगळे विद्वान प्राध्यापक तिथेच बसलेत, बाकी कुठे नाही आहेत, हे तुम्हाला भासवलं जातं. पण तसं नसतं. आणि हे मार्केटिंग असतं. मार्केटिंगचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. त्या डिस्कवरी मी बघितला होता. ते तो त्यातला सायकियाट्रिस्टसारखा माणूस आहे, आणि त्याने 5 समाजातले अत्यंत बुद्धिमान माणसं, लष्करातला अधिकारी, न्यायाधीश, डॉक्टर, प्राध्यापक असे आणून बसवलेले होते 5 लोक. आणि त्याने असे 4 फोटो दाखवले व्यक्तींचे, आणि त्याच्या खाली नंबर होता. म्हणाला, तुम्हाला यातलं जे व्यक्तिमत्व प्रभावित करेल त्याचा नंबर खाली लिहा एका चिठ्ठीवर. प्रत्येकाला चिठ्ठ्या दिल्या होत्या. यात 4 पैकी ज्या व्यक्तिमत्वाने तुम्हाला प्रभावित केले त्याचा आकडा लिहा फक्त. आणि मग त्याने 4 स्त्रियांचे फोटो दाखवले. त्याचे तसंच केलं. आणि ते गोळा केल्यानंतर तो म्हणाला की आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही बसल्या 5ही लोकांना खात्री आहे का की तुम्हाला प्रभावित झाल्यानंतरच तुमची स्वतःची निवड केली याची खात्री आहे का? आता अशी बुद्धिमान माणसं ताबडतोब चिडतात हो. आम्ही काय ऑर्डिनरी आहोत का? आम्ही बुद्धिमान आहोत. योगेंद्र यादव किंवा शेखर गुप्ता असे चेहरे, अमर्त्य सेन डोळ्यासमोर आलं, ते कधी चुकत नाहीत. खरं तर बुद्धिमान माणसाचं एक वैशिष्ट्य असं, ते आयुष्यात एक चूक करतात, बाकी कुठलीच चूक करत नाही. ते एक चूक अशी करतात की ते कधी चुकतच नाहीत, आणि त्यामुळे सुधारण्याचा विषय येत नाही. तर ते म्हणतात आम्ही कसे काय चुकू. मग तो त्यांना सांगतो, आता मी तुम्हाला गंमत दाखवतो. तुमच्यापैकी एकाने, तुमच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत म्हणाला, तुमच्याकडे एकाही माणसाने स्वतःला पाहिजे चॉईस केलेलं नाही, मला पाहिजे तो चॉईस केला. त्यांना राग येतो, काय बोलता, आम्ही काय एवढे मूर्ख म्हणून. तर मग चिडू नका म्हणून दाखवतो तुम्हाला. तर आणि मग त्याने तेच फोटो होते ते परत त्या स्क्रीनवर दाखवले, आणि दाखवले हे 4 फोटो नाहीत, हे 2 फोटो आहेत.
ह्यात एका माणसाला मी 3दा पेश केला आहे आणि एक जो ओरिजिनल आहे तो तसाच आहे. 3 स्त्रिया ह्या एकाचची वेगळी रूपं आहेत आणि एक ओरिजिनल आहे. तुमच्या 5 जणांपैकी कोणीही ओरिजिनल बाई किंवा पुरुष निवडलेला नाही. तुम्ही त्या 3 पैकी एक निवडलं आहे, कारण त्या 3तलं काही नाही काहीतरी आवडेल आणि ते कॉमन म्हणून मी तुम्ही त्यापैकी 3 पैकी एक निवडावं, ही माझी योजना होती म्हणाला. मार्केटिंग तसं असतं, मार्केटिंग तसं असतं. दीपिका आली, दीपिकाने भूमिका घेतली, बरोबर आहे ना. शरद पोंक्षेने पण भूमिका घेतली होती, चर्चा केली तुम्ही. कारण भूमिका फक्त त्यांची असते, यांची नसतेच. तुमच्यासमोर पेश कसं केलं जातं बघा, दुसरी बाजू नसते. उजव्या रायटिस्टमध्ये इंटेलेक्च्युअल्स नाही आहेत म्हणे. अरे रायटिस्ट इंटेलेक्च्युअलच नसतात ना. गाढव असलं पण ते डाव्या बाजूला उभं आहे म्हटल्यानंतर ते विद्वान असतं. हा जो प्रकार आहे ह्याला मार्केटिंग म्हणतात मित्रांनो. हा मीडिया मार्केटिंगचा आहे, हा सगळा बुद्धिवाद मार्केटिंगचा आहे. इंदिराजींनी 45 दिवस JNU बंद केलं आणि लष्करात पाठवलं होतं. त्यांची सून आज आम्हाला सांगते JNUचं कौतुक. का नाही दुसरी बाजू येतो समोर, मार्केटिंग. दुसरी बाजू आणली समोर तर आमचं सगळं मार्केटिंग कोसळून पडेल ना. आणि तिथे तुम्हाला कळतं ह्या राजकारणातल्या गमती जमती त्यातून येतात. कारण कसोटी तेव्हा लागत असते जेव्हा पसोटीची वेळ येते. तोपर्यंत तुम्ही वाटेल त्या थापा मारा, खपून जातात, काही प्रॉब्लेम नसतो, काही प्रॉब्लेम नसतो. तिथे करावं लागतं, उभं राहून करावं लागतं. तुम्ही किती युद्धशास्त्रातले तज्ज्ञ आहात त्याचा काही उपयोग नसतो. आता सांगितलं कुरुलकरांची ओळख त्यांनी एवढी. अहो ते यान सुटतं आणि तिथे पोचतं तेव्हा असतं त्याचा उपयोग. मग तो फिदाईन असो की यांनी बनवलेलं काहीतरी क्षेपणास्त्र असो, दोघेही शांततावादी असतात, दोघेही तितकेच शांततावादी असतात. पण त्याची कसोटी तिथे पडल्यावर लागत असते. आणि ती कळते आम्हाला की सुलेमानी नेमका मारला जातो आणि इकडून सुटलं तर विमान पाडलं जातं. फरक तिथे असतो, कसोटी तिथे असते. तुमच्या हातात कुठली घटना, कुठला कायदा दिला त्याचा उपयोग नाही, ते वापरण्याचं कौशल्य आहे का. तुमच्याकडे राफेल नव्हती पण बालाकोटवरचा हल्ला यशस्वी झाला, जुन्या विमानातून झाला, 20-20, 30-30 वर्ष जुनं. कारण तेही वापरणारा कुशल तुमच्याकडे वैमानिक होता. कसोटी तिथे लागते. मला मी लिहितो तेव्हा अनेक जण, तू काय आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ झाला का, म्हणे चीनची सेना किती आहे, आमची किती आहे, तुमची किती आहे वगैरे वगैरे सांगतात. मी त्यांना सांगतो 1 मिनिट थांबा जरा. ते मोठमोठे चीनी लोक आणि पाकिस्तानी जे छातीवर बिल्ले लावतात ना, त्यांनी गेल्या 40 वर्षात युद्ध कुठचं केले तर तरी मला सांगा. पाय असा उडवून उडवून अगदी 90 इंचात आणि 90 आणि 80 अंशात वर उडवून परेड करतात, ते मला मान्य आहे. पण लढलेत कुठे सांगा. पाकिस्तानच्या कृपेने आपल्या सैनिकांना नित्य नेट प्रॅक्टिस चालू आहे. त्या चीन लढण्याच्या परिस्थितीत नाही, ही फॅक्ट आहे मित्रांनो. ते लढण्याच्या स्थितीत नाही आहेत. पाकिस्तान तर नाहीच नाही आहे. पाकिस्तान तुम्ही POK मोकळा कराल म्हणून घाबरलेलं नाही आहे. पाकिस्तान घाबरतो की तुम्ही पारंपरिक युद्ध कराल म्हणून, अणुबॉम्बला नाही. कारण ते आता अणुबॉम्बच्या लढाईच्या स्थितीत राहिलेले नाहीत. तुम्ही बरेच इथे बसलेले पासपोर्ट घेतला असेल ना तुम्ही, आता नवीन रिन्यू वगैरे करायला गेला असाल. सगळं काम फास्ट होतं. फक्त त्या परराष्ट्र खात्याचा तिथला जो सरकारी अधिकारी असतो ना, तो सही करायला अर्धा तास गुंतवतो. बाकी टाटा कन्सल्टन्सीवाले तुमचं काम 15 मिनिटात मोकळं करतात, बरोबर आहे ना. पण तो आळशी तसाच जुन्या पद्धतीचाच बसून राहतो. मुद्दा असा असतो की ते काम मार्गी लावणारा तुमच्याकडे माणूस आहे का. हे करायला 50 वर्षांनी एक छोटीशी गोष्ट सांगून मित्रांनो संपवीन माझं लांबलेलं. राजकारणातल्या गमती जमती ज्या आहेत, एका गावामध्ये अंधारी रात्र असते आणि पाटलाची म्हातारी आजारी पडलेली असते. आता तिला डॉक्टरकडे न्यायचं तर समस्या अशी असते की मध्ये नदी असते, नदी पार केल्याशिवाय डॉक्टरच्या गावी जाता येत नाही. तर गावातल्या 2 गड्यांना सांगतात पाटील की जाऊन बघ घोडी बिडी जागेवर आहे का, नावाड्याला शोधून आणा, म्हातारीला नेलं पाहिजे. तर अर्धा तास ते गाव शोधून येतात, नावाडी सापडत नाही पण होडी जागेवर आहे.
पाटील म्हणणं म्हणजे हा नावाड्याला काय कौतुक आहे म्हणे, नावाड्याचं काय कौतुक घेऊन बसलं, जाऊ आपण म्हणे, तुम्ही 4 गडी जास्त बसा म्हणे, दोघे दोघे वल्ली मारा, जाऊ पलीकडे, काय मोठं आहे, नावाडी नसलं चालतं, बसा म्हणे, उचला म्हातारीला. बसले आणि मारतायत वल्ली. पहिले ते दोघे घामाघूम झाले. पाटील दमलात, अरे दुसरे दोघे बसा. असं होतं, दुसरे बसले, तिसरे बसले, परत पहिले बसले. पहाट होत आली, पलीकडचा किनारा काही येत नव्हता. शेवटी उजाडलं आणि बघतात तर आपण ह्याच किनाऱ्याला आहोत. पाटील म्हणाले काय झालं, नाही म्हणाले ते गडबडीत मागची दोरी सोडायची राहिली. दोरी सोडायची राहिली. नावाडी खूप आले विचारू 70 वर्षात. नावाडी 70 वर्षात मित्रांनो खूप आले. दोरी सोडायसाठी आला, त्याचं नाव नरेंद्र मोदी. आत्ता 5 वर्षापूर्वी दोरी सुटली आहे. तेव्हा राजकारणातल्या गमती जमती ज्या आहेत त्या कमी व्हायला लागल्या आहेत. आणि जे आजपर्यंत बुद्धी म्हणतो तर त्यांच्या माकड उड्या म्हणून आपल्याला गमती जमती बघायला लागत आहेत. त्या गमती जमती हा माणूस बंद करतोय, तो आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. आणि जेव्हा असं होतं तेव्हा नवा भाग असतो, नव्या घटना घडतात, नवा हायवे बनतो, तेव्हा आपल्याला काही त्रास सहन करावा लागतो. रिडेव्हलपमेंट चालू आहे, तर काही काळ ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहायला लागेल. आपली तेवढी तयारी असेल तर आपण खूप मोठी प्रगती करू. एक किस्सा सांगून संपवतो की मला फार लहान असताना शाळकरी वयामध्ये केनेडींचं एक वाक्य कुठेतरी वाचलेलं आठवतं. ते म्हणाले होते तेव्हा, केनेडी म्हणजे 60 सालातली गोष्ट आहे, 60-62 सालातली, की जगाचे लोक येतात त्यांना असं वाटतं की आम्ही श्रीमंत देश आहोत म्हणून आमचे एवढे रस्ते प्रशस्त आहेत. परिस्थिती उलटी आहे म्हणाले, आमचे रस्ते इतके प्रशस्त आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. कारण दुष्काळी काम म्हणून 20-30च्या दशकामध्ये ते हायवे बांधले गेले. योगायोगाने ते रस्ते पूर्ण होत असताना महायुद्ध सुरू झालं आणि जगाला पाहिजे असलेले शस्त्रास्त्रांचे कारखाने अमेरिकेत उभे राहिले. आणि युद्ध होईपर्यंत जसं अमेरिका महाशक्ती नव्हती, युद्ध संपलं आणि अमेरिका महाशक्ती झाली. आपण त्या हायवेवर आहोत, त्या हायवेची डेव्हलपमेंट चालू आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. जय जय महाराज.